श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हे केवळ नाव नाही, ते एक विश्वासाचं बळ आहे, अडचणीत आधार आहे आणि भक्तांच्या जीवनात प्रकाश टाकणारी कृपाछाया आहे. आजच्या या भक्तिमय प्रवचनात आपण स्वामींचं तत्वज्ञान, त्यांची शिकवण, भक्तांसाठी दिलेले संकेत आणि आपल्या दैनंदिन जीवनात स्वामी समर्पण कसं करायचं हे शांतपणे मनापासून अनुभवणार आहोत. डोळे मिटा, मन शांत करा आणि हळूच मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामींची ओळख. श्री स्वामी समर्थ हे दत्त परंपरेतील महान अवतार. अक्कलकोट ही त्यांची कर्मभूमी. स्वामी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द केवळ आश्वासन नाही, तर भक्तांच्या आयुष्याचा आधारस्तंभ आहे. स्वामींनी कधी चमत्कार दाखवून प्रसिद्धी मागितली नाही, पण भक्तांच्या श्रद्धेनेच चमत्कार घडले. स्वामी म्हणायचे, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा. आजच्या धावपळीच्या जीवनात हीच शिकवण आपल्याला सावरते. श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे प्रश्न न करता विश्वास ठेवणं नाही, तर संकटातही विश्वास टिकवणं. स्वामींच्या भक्तांच्या आयुष्यात दुःख येतं, पण ते तोडण्यासाठी नाही, तर घडवण्यासाठी येतं. स्वामींच्या चरणी समर्पण केलं की भीती हळूहळू कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. आज तुम्ही ज्या समस्येत आहात, ती समस्या स्वामींना आधीच माहिती आहे. तुम्हाला फक्त मनापासून म्हणायचं आहे, स्वामी, सर्व तुझ्या चरणी. सबुरीची ताकद. सबुरी म्हणजे गप्प बसणं नाही, तर योग्य वेळेची वाट पाहणं. स्वामी आपल्या भक्ताची परीक्षा घेतात, पण परीक्षा कधीच भक्तांच्या क्षमतेपलीकडे नसते. आज जे उत्तर मिळत नाही ते उद्या मिळेल, पण ते योग्य वेळी मिळेल, ही स्वामीची कृपा आहे. लक्षात ठेवा, स्वामी उशीर करतात, पण अन्याय कधीच करत नाही. जीवनात स्वामी समर्पण. स्वामी समर्पण म्हणजे सकाळी उठून फक्त पूजा करणं नाही, तर प्रत्येक कर्म स्वामींना अर्पण करणं. काम करताना, निर्णय घेताना, अडचणीत आणि आनंदातही स्वामींना आठवणं. जर मन खचलं असेल तर एकच मंत्र बोला, स्वामी माझे आई वडील. भीती, दुःख आणि स्वामी. भक्ताला दुःख येतं, पण तो एकटा नसतो. स्वामी आपल्यासोबत असतात, फक्त आपल्याला दिसत नाही. ज्या दिवशी तुम्ही रडता, त्या दिवशी स्वामी सर्वात जवळ असतात. डोळ्यात पाणी येणं कमजोरी नाही, पण त्या पाण्यात स्वामींवरचा विश्वास दिसतो. नामस्मरणाचं महत्त्व. श्री स्वामी समर्थ हे नाव नाही, तो कवच आहे. जितकं जास्त नामस्मरण, तितकं मन शांत. रोज किमान 11 वेळा मनापासून नाव घ्या. स्वामींचा शेवटचा संदेश. आज जर आयुष्यात काहीच मिळालं नाही असं वाटत असेल, तर लक्षात ठेवा, स्वामी मिळाले आहेत आणि स्वामी मिळाले म्हणजे सर्व काही मिळालं. डोळे मिटा, मन शांत करा आणि शेवटचं एकदा मनापासून बोला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटही करा. धन्यवाद.